आज आपण कॅल्शियम आणि बोरॉन सोबत देऊ शकतो का याविषयी चर्चा करणार आहोत. चला आता व्हिडिओला सुरुवात करू. मी योगेश कदम. पहा आता, कॅल्शियम बोरॉन ड्रिपने देता येतात का हा सर्वांना प्रश्न पडतो. कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन म्हणजे सोल्युबर आणि बोरिक ॲसिड एकत्र देता येतात. हे दोन्ही एकमेकांशी रिॲक्ट होत नाहीत, म्हणजे एकमेकांसोबत देणं तुम्हाला काय देऊ शकता, याचा काय प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला. आता मात्र कोणते मायक्रोन्यूटन एकत्र देऊ नयेत ते पहा खाली. आता यामध्ये मायक्रोन्यूटन दिलेले आहेत, कशासोबत वापरता येत म्हणजे कॅल्शियमसोबत देता येतात का आणि कारण काय आहे त्याचे. त्याला पहिला मायक्रोन्यूटन आहे फेरस. हा कॅल्शियमसोबत देता येत नाही, कारण आहे कॅल्शियमसोबत रिॲक्शन होऊन कण तयार होतात. म्हणजे यानं कण मोठाले तयार झाले की एक तर जमिनीत पण काय उपयोग होत नाही आणि ड्रीप पण ब्लॉकेज होतात. त्यानंतर झिंक हे पण देता येत नाही कॅल्शियमसोबत. कॅल्शियम झिंकला ब्लॉक करतो, म्हणजे कॅल्शियम झिंकचं काहीच कार्य होऊ देत नाही जमिनीमध्ये आणि पिकाला पण लागू होत नाही. कॉपर हे पण चालत नाही कॅल्शियमसोबत, कारण मिक्सिंग इनकम्पलेबिलिटी आहे याची, मिक्सच होत नाही एकूण एकासोबत 36च्या आकडे असं म्हणायचं होतं. त्यानंतर पहा, शक्य पण वेगवेगळ्या टँकमध्ये pH वर अवलंबून काय एकत्र देता येतात ते पहा. कॅल्शियम आणि बोरॉन एकत्र देता येतात आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्र देतात. ॲसिडिक पाण्यात चांगले, हे दोन्ही पण घेतले तर ॲसिडिक पाण्यामध्ये घ्या, म्हणजे pH मेंटेन आपलं व्यवस्थित राहा, ॲसिडिक ठेवा pH पाण्याचं. कॅल्शियम ही वेगळी टाकी वापरावं, या कॅल्शियमला मायक्रोन्यूटनला वेगळी टाकी वापरा आणि फक्त कॅल्शियम आणि बोरॉन एकत्रित सुरक्षितपणे देता येतात याचा उपयोग. आता ड्रिपने पहा, ड्रिपने देताना महत्त्वाच्या सूचना आहेत ह्या. पहिली सूचना आहे, कॅल्शियम मिक्सचर वेगळ्या टाकी वॉटर टँकमध्ये चालवा आणि मायक्रोन्यूटनला टाकी वेगळी ठेवा. म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम यासाठी वेगळं वापरा आणि मायक्रोन्यूटनसाठी वेगळं, हे सोबत वापरू नका. पाण्याचा pH 5.8 ते 6.5 ठेवा, शोषण चांगले होते. बोरॉनचे प्रमाण जास्त करू नये, बोरॉनचे प्रमाण योग्य प्रमाणात ठेवा. भाजीपाला आहे 0.5 ते 1 ppm साप्ताहिक या प्रमाणात बोरॉनचं प्रमाण द्यायचं आहे भाजीपाल्याला. फळपिकाला द्यायचं आहे 1 ते 2 ppm मध्ये. आता मायक्रोन्यूटन फेरस, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम हे टँक म्हणजे एका टँकमध्ये वापरा आणि कॅल्शियम मॅग्नेशियम हे बी टँक म्हणजे दुसऱ्या टँकमध्ये वापरा. कोणत्याही पिकाला मायक्रोन्यूटन आणि हे कॅल्शियम मॅग्नेशियम सोबत कधीच वापरू नका, त्याची रिॲक्शन होऊ शकते. बायचान्स एखादा मायक्रोन्यूटन फक्त चालतो यासोबत, पण बाकी तुम्ही वापरू नका. यामुळे तुमच्या पिकावर पण परिणाम होणार आहे आणि तुम्हाला त्याचा 100% रिझल्ट पण मिळणार नाही, त्याचे पैसे वेस्टेज जाणार आहेत तुमच्या जमिनीमध्ये. माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशा कामाच्या माहितीसाठी आपल्या शेतकरी बिझनेस फेसबुकला लाईक, शेअर आणि फॉलो करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तुम्ही.